आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या 9.5 लाखांपेक्षाही जास्त झाली आहे. तसंच देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 64.23% झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती. कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधासाठीच्या लसीची मानवी चाचणी नागपुरात सुरू. कोरोना संक्रमण संकटामुळे राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं असून ते सप्टेंबर महिन्यात होईल. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं उद्या दुपारी 1 वाजता मंडळाच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात येईल. देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या 9.5 लाखांपेक्षाही जास्त झाली आहे. देशभरात काल एका दिवसात 35,175 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे देशभरातल्या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 9,52,743 झाली आहे. याबरोबरच देशातलं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 64.23% झालं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. सध्या देशभरात एकूण 4,96,988 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. देशभरात बरे झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातले तर त्याखालोखाल तामिळनाडू आणि दिल्लीतले रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दिली आहे. देशभरात काल 47,703 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 14,83,156 इतकी झाली आहे. देशभरात काल दिवसभरात 654 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे देशभरात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या 33,425 झाली आहे. सध्या देशातला कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा दर 2.25 इतका असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान देशभरात काल सलग दुसऱ्या दिवशी 5 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या झाल्या. काल एकाच दिवसात 5,28,082 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. ही आजवरची एकाच दिवसात केलेल्या चाचण्यांची सर्वाधिक संख्या असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे. कोविड विषाणूच्या प्रतिबंधासाठी स्वदेशी बनावटीच्या कोवॅक्सिन या लसीसाठी मानवी चाचणी करण्याची प्रक्रिया नागपुरातील रेशीमबाग स्थित गिल्लुरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथं झाली आहे. सोमवारी 25 आणि 31 वर्षीय पुरुष तसंच एका 53 वर्षीय महिलेला ही लस देण्यात आली. या व्यक्तींवर या लसीचे कोणतेही दुष्परिणाम झाले नाही. आगामी 14 दिवसात या लसीचे कोणतेही साईड इफेक्ट दिसले नाही तर कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस सुद्धा या रुग्णांना दिला जाणार आहे. आज 4 रुग्णांवर चाचणी करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात 30 ते 40 लोकांवर चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती गिल्लुरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर चंद्रशेखर गिल्लुरकर यांनी दिली आहे. भारत बायोटेक, सिरम इन्स्टिट्यूट आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्याद्वारे ही लस विकसित करण्यात आली असून या लसीच्या मानवी चाचणीसाठी देशात 12 केंद्रांची निवड करण्यात आली आहे. यापैकी महाराष्ट्रातील नागपूर केंद्रावर या चाचण्या होत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयांना पीपीई किट आणि मास्क पुरवले जातील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या बिलात पीपीई किट आणि मास्कची किंमत समाविष्ट केली जात असल्यानं या निर्णयामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद आणि युनानी तज्ज्ञांबरोबर चर्चा करून प्रमाणित कोरोना उपचार पद्धत तयार करावी अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे. महाराष्ट्र राज्यात काल कोविड-19चे 8,706 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकंदर संख्या 2,21,944 झाली आहे. वस्तू सेवा कराच्या परताव्यापोटी काल केंद्र सरकारनं 1,65,302 कोटी रुपये रक्कम विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे जमा केली आहे. 2019-20 साठीचा हा परतावा असून त्यामध्ये महाराष्ट्राला 19,233 कोटी रुपये मिळाले आहेत. वाघांच्या संख्येची अचूक नोंद ठेवण्यासाठी वनक्षेत्रात सर्वात जास्त कॅमेरे बसवल्याबद्दल आपल्या देशाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली असून उद्या जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्तानं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर हा पुरस्कार देशाच्या जनतेला अर्पण करणार आहेत.
उद्याच्या जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आज सकाळी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन नवी दिल्ली इथं करण्यात आलं होतं. त्यावेळी जावडेकर बोलत होते. जगातील 70% वाघ भारतात आहेत. भारतीय वनसंपदेची ही ताकद असून वाघांचं संरक्षण करणं एकूण वन अरण्यांच्या पर्यावरणीय संरचनेच्या जतन संवर्धनासाठी आवश्यक आहे, असं जावडेकर यांनी म्हटलं आहे. स्मॉल वाईल्ड कॅट्स ऑफ इंडिया या पोस्टरचं तसंच राष्ट्रीय व्याघ्रगणना अहवाल 2018चं प्रकाशन यावेळी जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव देण्यासाठी राज्याच्या कौशल्य विकास विभागामार्फत स्टार्टअप योजना राबवण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे आयोजित केलेल्या स्पर्धेत देशभरातील 1600 स्टार्टअप्सनी सहभाग घेतला. यातील उत्कृष्ट 100 स्टार्टअप्सची घोषणा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. कोरोना संक्रमण संकटामुळे राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं असून सप्टेंबर महिन्यात हे अधिवेशन होईल अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पावसाळी अधिवेशनासंदर्भात आज मुंबईत कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. मोजक्या आमदारांच्या उपस्थितीत हे अधिवेशन घ्यावं असा प्रस्ताव सरकारनं मांडला होता. मात्र मोजक्या आमदारांच्या उपस्थितीत अधिवेशन घेणं हा त्या आमदारांना संविधानानं दिलेला हक्क हिरावण्यासारखा आहे. त्यामुळे आम्ही तो नाकारल्याचं फडणवीस म्हणाले. यासोबतच त्यांनी केंद्र सरकारनं महाराष्ट्राला दिलेल्या जीएसटी परताव्याबद्दल आणि पीएम केअर्समधून सर्वाधिक मदत महाराष्ट्राला दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. तसंच यापुढील निवडणुका स्वबळावर लढवण्याची भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे. शिवाय राज्यात शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव आम्ही शिवसेनेला दिलेला नाही आणि शिवसेनेकडूनही तसा प्रस्ताव आलेला नाही, असं आज फडणवीस यांनी स्पष्ट केलं. चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत जाण्याबाबत केलेलं विधान हे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारनं महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थापनांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खासगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दात समज देत वाढीव वीज देयकात तात्काळ सूट द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे. कोरोनाच्या संकट काळात राजकीय पक्ष एकदिलानं सरकारच्या पाठीशी उभे राहिले, भविष्यात देखील राहतील. मात्र या विषयाचं निराकरण न झाल्यास मनसे गप्प बसणार नसल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं पुढची सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगानं परीक्षा घेण्यासाठी दिलेल्या दिशानिर्देशांना आव्हान देण्याच्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. या संदर्भात दाखल विविध याचिकांवर बुधवारपर्यंत एकत्र उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं यूजीसीला दिले आहेत. त्यावर याचिकाकर्त्यांना गुरुवारपर्यंत म्हणणे मांडता येणार आहे. देशातल्या 800 पैकी 209 विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या आहेत, तर 390 विद्यापीठं या परीक्षा घेण्याच्या तयारीत असल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितलं. ग्रामीण भागातली वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रत्येक प्राथमिक केंद्रामध्ये स्वॅब चाचणी सुरू करण्याबाबतच्या धोरणाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी प्राथमिक केंद्रात आजपासून अँटीजन तपासणीला सुरुवात करण्यात आली. ताडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत, पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज चाचणीचा शुभारंभ केला. कोरोना संसर्गामुळे सुरू असलेल्या टाळेबंदीनंतर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बुलढाणा जिल्ह्यात 51,409 शेतकऱ्यांच्या 16,51,000 क्विंटल कापसाची खरेदी राज्य शासनाच्या कापूस पणन महासंघ तसंच केंद्र सरकारच्या भारतीय कपास निगमनं केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा आरक्षणाच्या याचिकेवरची पुढची विशेष सुनावणी आता 25 ऑगस्टला होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं उद्या दुपारी 1 वाजता मंडळाच्या www.maharesult.nic.in या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात येईल. दरवर्षी हा निकाल जून महिन्यात जाहीर होतो, पण यंदा कोरोना संकटामुळे निकालास उशीर झाला.
10वीच्या भूगोल विषयाचा पेपर देखील यंदा कोरोनामुळे घेता आला नव्हता. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या 9.5 लाखांपेक्षाही जास्त, तसंच देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 64.23% झालं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती. कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधासाठीच्या लसीची मानवी चाचणी नागपुरात सुरू. कोरोना संक्रमण संकटामुळे राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं असून ते सप्टेंबर महिन्यात होईल. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं उद्या दुपारी 1 वाजता मंडळाच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात येईल. आकाशवाणी नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.